श्री हसन सकीना मियालाल मुशरिफ। मी हसन सकीनाबी मियालाल मुशरीफ अल्लाह साख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्बुद्धीचे विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी हसन सकीनाबी मियालाल मुशरीफ अल्लाह साख शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल की मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खिरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर हसन मुश्रीफ यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। आजपर्यंत 5 वेळा विविध खात्यांचं मंत्रिपद हसन मुश्रीफ यांनी भूषवलेलं आहे। अजित पवार यांच्या बंडानंतर महायुतीमध्ये मुश्रीफांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता जेव्हा महायुतीचं सरकार आलेलं आहे तेव्हा हसन मुश्रीफ यांना स्थान मिळालं। 1999 ते 2024 पर्यंत 6 वेळा ते आमदार झालेले आहेत। 5 वेळा विविध खात्यांचं मंत्रिपद हसन मुश्रीफ यांनी भूषवलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीसांच्या सरकारमध्ये हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद। हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातल्या कागल मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करतात। समरजित घाटगे यांचा पराभव करून या वेळेला ते आमदार झालेले आहेत। श्री चंद्र